निर्गम अध्याय 20 आणि वचन 2. मी परमेश्वर तुझा देव आहे. मी परमेश्वर तुझा देव आहे. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्याकडे दुसरा देव नाही. माझ्याकडे तुझा देव कोणी नाही. हालेलुया, धन्यवाद परमेश्वर. हालेलुया. परमेश्वर मोसेला सांगतो, माझ्याकडे दुसरा परमेश्वर नाही. परमेश्वर मी आहे. तू कोणी मूर्ती करू नकोस. तू त्याला मानू नकोस. त्याची मूर्ती पूजा तू करू नकोस. त्याची पूजा करू नकोस. तू मूर्ती घडवू नकोस. माझ्याकडे एकही परमेश्वर नाही आहे. या धरतीवर, या धरतीचे खाली एकही परमेश्वर नाही. मी परमेश्वर तुझा देव आहे. तू माझी उपासना कर. मला हाक मार. मी तुझा परमेश्वर आहे. भगवतीनं परमेश्वर मोसेला सांगत आहे. या मोसेला 10 आज्ञा दिलेल्या आहेत. परमेश्वरान जेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला होता हा मोसे, तेव्हा प्रार्थना करू लागला. प्रार्थना करून 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 बराचसा काळ, बराचसा टाइम हटवून गेला. कंटाळून गेला मोसे की माझी प्रार्थना काय ऐकत नाही. माझी प्रार्थना काय स्वीकारत नाही. माझं काय चुकलं देवा, माझं काय चुकलेलं आहे. मला उत्तर का देत नाहीस. तेव्हा भाऊबंदीनं परमेश्वरान सांगितलं, मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या खेरीज परमेश्वर तुझा एकही नाही. तर मी तुझा परमेश्वर, मी तुझा देव आहे. या धरतीवर, या धरतीचे खाली एकही परमेश्वर नाही. तू कोरी मूर्ती करू नकोस. त्याची पूजा करू नकोस. फक्त एकही परमेश्वर, मी तुझा परमेश्वर, मी तुझा देव आहे. त्याचा स्वीकार कर. त्याला तू मान. त्याच्यावर विश्वास ठेव. कारण परमेश्वर तुला देणार आहे. परमेश्वर आपल्याला देणार आहे. परमेश्वराने आपल्याला घडवलेला, परमेश्वराने सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे. तर परमेश्वर आपल्याला देणार आहे. पण परमेश्वराला तू खोटी साक्षी देऊ नकोस. खून करू नकोस. न्याय विचार करू नकोस. दुसऱ्यावर आरोप आणू नकोस. तर प्रेम कर. प्रेम कर. जसे मी तुझ्यावर प्रेम केले आहे तसे तू दुसऱ्या प्रीती कर. आणि जसे दुसऱ्या करत आहेस तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रेम प्रीती कर. प्रेम प्रीती कर. माझा खेरीज एकही परमेश्वर नाही. एकही देवता नाही. मीच तुझा देव आहे. परमेश्वर आपला देव परमेश्वर प्रवेश आहे. त्यांनीच आपल्याला जीवन दिलेलं आहे. त्यांनी आपल्याला घडवलेलं आहे. त्यांनी आपल्याला बनवलेलं आहे. तर परमेश्वर प्रभू आपला देवता आहे. परमेश्वर आपला परमेश्वर आहे. परमेश्वर सांगतो, मला हाक मारा म्हणजे मी तुमचं तारण करेन. तुम्ही मला हाक मारा, माझा स्वीकार करा म्हणजे तुमचं दुःख मी दूर करेन. म्हणून भाऊबंदीनं परमेश्वरान सांगितलेलं आहे यशायामध्ये, तुम्ही थर कापू नका. तुम्ही थर कापू नका. भयभीत होऊ नका. परमेश्वराने सांगितलं, तुम्ही कशाला थर कापतात. मी तुमचा परमेश्वर आहे. याकोब जेव्हा प्रार्थना करण्यास जेव्हा बसला होता तेव्हा परमेश्वराने याकोबाला सांगितलं,
आणि याकोब परमेश्वराचा सेवक होता. याकोब सांगतो कोणीतरी मला मारायलाच निघाला आहे, कोणीतरी मला मारण्यास पाहत आहे. तर याकोब कापाया लागला, थरथर कापू लागला. तेव्हा परमेश्वरा सांगला, तू थरथर कापू नकोस, तू घाबरू नकोस, मी तुझा परमेश्वर आहे, मी तुझा परमेश्वर आहे, मी तुझी देखभाल करणार, मी तुझं संरक्षण करणार, कारण मी तुझा परमेश्वर आहे. तू थरथर कापू नकोस, तू भिवू नकोस, कारण तू माझा सेवक आहेस. मी तुला टाकून ठेवणार नाही आणि माझ्याकडे एकही परमेश्वर नाही. मी तुझा परमेश्वर, मी तुझा देव आहे, हे याकोबाला सांगतो. याकोबा घाबरू नकोस. याकोब सांगतो मला कोणीतरी मारायला निघत आहे, मला कोणीतरी मारा येत आहे, म्हणून मला घाबरायला सुटलं. तू घाबरू नकोस, थरथर कापू नकोस, मी तुझा परमेश्वर आहे. परमेश्वर तर घाबरू नकोस. कधी तुमच्या जीवनामध्ये भाऊ बहिणी असेल, कोणी तुम्हाला कुटमार करायला येत असेल, तुमचं काय चुकीमुळे जर जीवनामध्ये धुकधुक असेल, घाबरट असेल, तर घाबरू नको. जरा चिंता करू नका की परमेश्वरा हाक मारा, परमेश्वरा या आज जीवनामध्ये माझे दुखत आहे, या जीवन माझे थरथराट आहे, ही थरथराट, ये दुख, ये संकट आहे, प्रवेश काढून टाक. परमेश्वर तो मी तुमचा देवता आहे, मी तुमचे थरथराट, तुमची संकट मी काढणार आहे. म्हणून भाऊने स्तोत्र संहिता अध्याय 55 आणि वचन 22 मध्ये सांगितलेलं आहे, तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तुझा पाठिंबा होईल. तुझा भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. हे दाविदा दाविदा तुझा भार माझ्यावर टाक. दाविदाला सांगतो, दाविदा तू घाबरू नकोस, हे तुझं संकट, हे तुझा भार तू माझ्यावर टाक, कारण मी तुझा परमेश्वर आहे, मी तुझा देव आहे. तुझा भार काढणारा मी परमेश्वर आहे, तुझा दुःख काढणारा मी परमेश्वर आहे, तुझा संकट काढणारा मी परमेश्वर आहे. भाऊ बहिणींनो, आपला दुःख काढणारा परमेश्वर आहे. म्हणून जोराने टाळीचा आवाज आला पाहिजे. हालेलुया. भाऊ बहिणींनो, आपला दुःख काढणारा, जो भार काढणारा जो परमेश्वर आहे. आपण चिंता कोणाची? आपला दुःख काढणारा परमेश्वर आहे. काय नसतं दे दाविदा, तू घाबरू नकोस, तुझा मी परमेश्वर आहे. तुझं संकट मी काढणार आहे, तुझं दुःख मी काढणार आहे, तुझी पीडा मी काढणार आहे. दाविदा तू घाबरू नकोस, मी तुझा देव आहे, मी तुझा परमेश्वर आहे. हे दाविदाला परमेश्वर सांगतो. भाऊ बहिणीनो, परमेश्वर आपला बाप आहे, आपण त्याचे लेकर आहे. आज आपण दुःखामध्ये, आपण संकटामध्ये, आपण पीडेमध्ये, आपला दुःख करणारा, आपला संकट करणारा कोण आहे? परमेश्वर. म्हणजे आपला भार जो आहे आपण कोणाच्या हाती द्यायचा आहे, कोणावर टाकायचा आहे की परमेश्वर माझा बाप, प्रवेश माझा बाप, हे प्रवेश बाप्पा, माझा जो भार आहे आज मी तुझ्या हातात देत आहे. या भारापासून, या संकटापासून, या पीडेपासून तू मला मुक्त कर, मला सोडव. परमेश्वर आपल्याला सोडवणार आहे. आज आपल्याला जेव्हा संकट येतो, आपण लढतो, आपण लगेच काय करू आणि काय मनात विचार येतात की मी देवाकडे गेला तरी माझं देव संकट काढलं नाही. पण परमेश्वर तुम्ही घाबरू नका, तुम्ही थरथर करू नका, तुम्ही कापू नका, कारण तुमचा परमेश्वर देव मी आहे, तुमचा दुःख करणारा मी आहे, आपला संकट करणारा परमेश्वर आहे. तुमचा भाराचा बोजा, तुमचा संकटाचा बोजा माझ्यावर टाका, म्हणजे परमेश्वर मी आहे, तुम्हाला जीवन देणारा, तुम्हाला शांती देणारा. भाऊ बहिणीनं परमेश्वर सांगितलेलं आहे,
कोणी नाही, एक ही देवता नाही, परमेश्वर प्रवेश आहे. तो सांगतो तुमचा भार आहे माझ्यावर टाका. म्हणजे भाऊ बहिणींनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या हातात देतो आपला भार, तेव्हा आपल्याला मोकळं करतो. या संकटातून, या दुःखातून, या पीडेतून परमेश्वर आपल्याला मोकळा करतो. म्हणजे भाऊ बहिणींनो, आपला भार परमेश्वराला देणे गरजेचं आहे, परमेश्वराच्या हाती देणे गरजेचं आहे. की परमेश्वर आपल्याला तारणारा परमेश्वर आहे, तोच आपला देव आहे, तोच आपला अनंत काळ ठेवणार आहे. म्हणून परमेश्वर या पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली एकही परमेश्वर असा नाही. परमेश्वर मी आहे, तुम्हाला जीवन देणारा. भाऊ बहिणींनो, एक परमेश्वर परमेश्वर आहे, तो आपल्याला सर्वकालिक जीवन देणारा. या पृथ्वीवर नाही, पृथ्वीच्या खाली नाही, तर एकच असा आहे, पृथ्वीच्या खालती परमेश्वर आपल्याला जीवन देणारा म्हणजे परमेश्वर. या धरतीवर आपल्याला जीवन देणारा, पाप क्षमा करणारा एकच असा परमेश्वर. या स्वर्गात आपल्याला क्षमा करणारा, जीवन देणारा, अनंत काळ ठेवणारा देणारा परमेश्वर आहे. हा सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर आहे, अनंत काळ ठेवणारा परमेश्वर आहे. मग आपण कोणावर विश्वास ठेवायचा आहे? कोणाची आज्ञा पाळायची, कोणाच्या आज्ञेत राहायची. आज भाऊबंद जो आपल्याला संकट येतोय, तो आपल्या संकट येत आलाय, तो आपण विश्वास तोडतो की आपण सुख मिळवण्यासाठी कुठे जातो, कुठेतरी फिरतो. आज भाऊबंद संकट मनुष्याच्या प्रत्येकाला संकट आहे. शरीरामध्ये संकट आहे, जीवनामध्ये संकट आहे, दुःख आहे. तर हे दूर करण्यासाठी, हे संकट काढण्यासाठी आपल्याला परमेश्वराला धरून राहणे गरजेचं आहे. देवाचे वचन ग्रहण करून असणे गरजेचं आहे. देवावर विश्वास ठेवून राहणे गरजेचं आहे की देवाने आपल्याला घडवलेले, देवाने आपल्याला बनवलेलं आहे आणि लास्टपर्यंत ठेवणारा परमेश्वर परमेश्वर आहे. म्हणून आपण त्याच्या आदत राहणे गरजेचं आहे. मग दाविदाला सांगितले, दाविदा घाबरू नकोस, तुझा जो भार आहे तो माझ्यावर टाक, म्हणजे मी तुला विश्रांती देईन, मी तुला सुख शांती देईन. भाऊबंदीनो, आपल्याला दुःख असते, आपण संकटात आहात, आपल्या दुःखात आहात, आपण या संकट कोण काढणार आहे? तर काढणारा, संकट काढणारा परमेश्वर परमेश्वर आहे. या परमेश्वर काढणार आहे, आपल्याला संकटातून, या पिढीतून मोकळं करणारा परमेश्वर परमेश्वर आहे. मग भाऊबंदीनो, देवाची आज्ञा आणि देवाचे वचन पाळणे गरजेचं आहे. देवावर विश्वास ठेवणे गरजेचं आहे. पिता परमेश्वरावर विश्वास ठेवणे गरजेचं आहे. परमेश्वर विश्वास ठेवणे गरजेचं आहे. कारण परमेश्वर पिता परमेश्वर आहे आणि पिता परमेश्वर परमेश्वर आहे. हे सिद्ध केलेल्या परमेश्वरने की मी पितामध्ये आहे आणि पिता माझ्यामध्ये आहे. हे माझे खरे माना, नाहीतर माझ्या कृतीमुळे तर तुम्ही खरे माना. भाऊ बहिणींनो, परमेश्वरने मोठमोठ्या कृत्या केल्या, चमत्कार केला, मेलेल्याला जिवंत केलं, लंगडं चालतं केलं, मुक बोलतं केलं, डाफं नांगतं केलं, दृष्टी काढून टाकलं, बरं केलं. की हे माझं चमत्कार बघून तरी विश्वास ठेवा, मी पितामध्ये आहे आणि पिता माझ्यामध्ये आहे, हे माझे खरे माना. आणि माझे खरे मानत नसेल तर ज्या माझ्या ज्या कृत्या आहेत, या कृत्या पाहून तर तुम्ही विश्वास ठेवा की मी तुमचा परमेश्वर आहे, मी तुमचा देवता आहे. आपला देवता परमेश्वर, आपला देवता आहे. म्हणून परमेश्वराने सांगितलेला, माझ्याकडे एकही परमेश्वर नाही, मी आहे. म्हणून तुम्ही कोणी मूर्ती करू नका, त्याची पूजा करू नका, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आज भाऊ-बहिणींनो, आपल्याला जे शैतानाने मूर्ती पूजन करण्यास शिकवलेलं आहे, देव देवताची पूजा करण्यास शिकवलेलं आहे. मूर्ती बनवली की पूजा करा, आपण त्याला देव मानतो, आपण त्याला कोंबडा बकरा नारळ देतो, आपण त्याला हे माझे परमेश्वर आहे, हे माझे देवता. पण भाऊ बहिणींनो, परमेश्वराने काय सांगितलं, माझ्याकडे एकही परमेश्वर नाही, मी तुमचा परमेश्वर आहे, मी तुमचा देव आहे, माझा स्वीकार करा, माझ्यावर विश्वास ठेवा. का लास्टच्या दिवशी उठवणारा मी आहे, तुम्हाला जीवन देणारा मी परमेश्वर आहे. हे मी घडवलेलं, मी बनवलेलं आहे, माझे लेकरं आहेत तुम्ही, की माझ्या हाताने तुम्हाला मी घडवले, हाताने मी तुम्हाला बनवलेलं आहे. आणि माझ्या जीवनाचा सुवास तुमच्यामध्ये फुकलेला नाकामध्ये, आणि म्हणजे जीवधारी प्राणी परमेश्वराने केलेला आहे. आपण परमेश्वराचे आहे. म्हणून भाऊ बहिणींनो,
परमेश्वर आपला घडवलेला आहे, परमेश्वर आपला देवता आहे. म्हणून प्रत्येकाने विश्वास ठेवा की परमेश्वर आपला देव आहे. म्हणून परमेश्वर सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला देण्यात येईल, मागा म्हणजे मिळेल. आज प्रभू आपण मागणे गरजेचं आहे. सुख शांती मागणे गरजेचं आहे. जे आपण भाऊ बहिणीनो अडकलेले काम होत नाही, पण परमेश्वर काय सांगतो, मागा लेकरांनो, मी तुमचा बाप आहे, मी तुम्हाला देणार. कारण जे येशूने जे वचन सांगितलेलं आहे हे सत्य आहे. शोधामध्ये सापडेल, ठोकामध्ये उघडले जाईल आणि मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आज आपल्यासाठी दरवाजा उघडलेला आहे, आपण त्याला शोधलेला आहे, आपण त्याच्याकडनं मागायचं आहे. प्रभू येशू बाप्पा, तू मला आशीर्वाद दे, हे माझं दुःख, माझी संकट, माझी पीडा प्रभू येशू काढून टाक. या संकटातून, या पीडेतून मुक्त कर, मला तू बरा कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. जेव्हा भाऊ जो व्यक्ती विश्वास ठेवतो, त्याला किती संकट असलं, किती दुःख असलं तरी परमेश्वर काढायला तयार आहे. की परमेश्वर सांगलं, तुझा भार जो आहे तो माझ्यावर टाक, म्हणजे मी तुला बरा करेन. दावीद का भार होता, दावीद राजा, मोठा राजा, इतका संकट होत दावीद राजा असून, दावीद राजाने काय केलं, सगळं त्याचा भार होता तो परमेश्वराच्या हाती सोपला. आणि परमेश्वराच्या जेव्हा हाती सोपला तेव्हा दावीद राजाचा विजय झाला. आज दावीद राजा, त्याचं नाव पुढे गेलेलं आहे. जो भार त्यांनी परमेश्वराच्या हाती दिला, परमेश्वराने सोपला. आज बाबांना आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये हे दुःख आहे, संकटाचा भार आहे, बाकीचा भार आहे, दुःखाचा भार आहे. हे भार कुणाकडे जायचा, तर परमेश्वराकडे. की परमेश्वर हे देवा, जो माझा भार आहे, माझे संकट आहे, हे दुःख मी तुझ्या हाती देत आहे. या भारापासून, या संकटापासून तू मला बरं कर, तू मला सोडव. परमेश्वर आपल्याला बरा करणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून लक्ष करा, अध्याय 3 आणि वचन 15 मध्ये, तर ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. या ख्रिस्ताची शांती फार मोठी आहे. या ख्रिस्तामध्ये जी शांती आहे ती सार्वकालिक शांती आहे. ख्रिस्ताची शांती तुमच्या बरोबर राज्य करो. जो ख्रिस्ताला ज्यांनी स्वीकार केला भाऊ, त्याच्या जीवनामध्ये शांती 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 आहे आणि अनंत काल शांती राहणार आहे. आज भाऊ, या ख्रिस्तद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलला आहे. या ख्रिस्तद्वारे परमेश्वरचं आपलं नातं जोडलेलं आहे. या ख्रिस्तद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलला आहे. ख्रिस्तद्वारे परमेश्वराची ओळख झाली आहे. या ख्रिस्ता देवाचे वचन आपल्याला भेटलेलं आहे. म्हणून बाबांनो, जो ख्रिस्ताचा स्वीकार करेल, साल जीवनामध्ये त्याची शांती राज्य करेल. ख्रिस्ताची शांती साल आणि पिढीचे पिढी राज्य करणार आहे. बाबांनो, जो ख्रिस्तामध्ये आलेला आहे, ख्रिस्त ज्यांनी स्वीकार केलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये शांती आहे. आणि ज्यांनी स्वीकार केलेला नाही, त्याच्या जीवनामध्ये दुःख 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 आहे. आज दुःख भोगीत आहे आणि दुःख आज लढवत आहे, आज दुःख मारत आहे. म्हणून एकही व्यक्ती असा मया प्रेम करणारा नाही, जो ख्रिस्ताचा देव म्हणजे परमेश्वर, तो आपला मया करणारा, तो आपला प्रेम करणारा, तो आपला प्रीती करणारा आहे. आज तो आपल्या बरोबर आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन देणार आहे. म्हणून भाऊ बहिणींनो, ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. ख्रिस्ताचं राज्य तुमच्यामध्ये आहे आणि ख्रिस्ताची जी शांती तुम्हाबरोबर अनंत काल टिकणार आहे. भाऊ बहिणींनो, ही जीवनाची शांती ख्रिस्तामध्ये भेटत आहे. आज ख्रिस्तामध्ये ही शांती
भगिनीनो, किती माणूस वेडा असला, किती अडफट असला, किती गाडा असला, काही कळत नाही, काही समजत नाही, तरी सुद्धा भाऊ भगिनीनो, ख्रिस्तामध्ये ज्याची दिमाग चालत नाही, दिमाग चालतो. जो चोर असला तरी चोरी सोडून देतो, जो लुटारू असला तरी लुटारू सोडून देतो, जो पाप करणार असेल तर पाप सोडून देतो, जो वाईट मार्गाला जात असेल तर वाईट मार्ग सोडून देतो, आणि ख्रिस्तामध्ये सार्वकारी जीवन आणि सुख शांती आणि प्रेम आणि प्रीती भेटत आहे. मग सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. हालेलुया, हालेलुया. बंद करा.